विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी या परीक्षेमध्ये जो सामान्य ज्ञान टॉपिक विचारला जाणार आहेत त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची राज्यव्यवस्था राज्यघटना या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला वैद्यकीय अधिकारी याकरता जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर लक्षात घ्या, परीक्षेचा पॅटर्न आहे आयुर्वेदिक अभ्यासक्रम 120 गुणांसाठी, नॅशनल हेल्थ प्रोग्राम 40 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान 40 गुणांसाठी, बरोबर. आणि सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी हा देखील टॉपिक आहेत. असे टोटल 200 गुणांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 1800 रुपये. याचा डेमो देखील आपण बघू शकता. याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनले? ऑप्शन आहेत 1947, 1948, 1950 की 1976. तर भारत हे निधर्मी राज्य 1976 मध्ये बनले. पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? तर अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे प्रेसिडेन्शियल रूल आणि संसदीय शासन पद्धती म्हणजे ज्या ठिकाणी संसद असतं. संसद हे कशाचं बनलं असतं? संसद हे बनलं असतं लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. तर आपल्याकडे भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि ही जी प्रेसिडेन्शियल शासन पद्धती ही कुठे तर ब्रिटिशमध्ये आहे. पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटना कशी आहे? ऑप्शन काळजीपूर्वक बघा. तर भारतीय राज्यघटना ही अंशतः लवचिक व परिदृढ आहे. नेक्स्ट, भारत हे प्रजासत्ताक आहे कारण? तर याचा राईट आन्सर आहे वरील सर्व. म्हणजेच भारत हे प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. भारतात लोकनिर्वाचित राज्यपद्धती आहे. भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन, समान नागरी कायदा हे कशाचे निदर्शक आहे? तर राईट आन्सर आहे मार्गदर्शक तत्वे. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर लक्षात घ्या, संपत्तीचा जो हक्क आहे तो तुमचा मूलभूत हक्क नाही आहेत, परंतु भाषण स्वातंत्र्य, समतेचा हक्क आणि धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा तुमचा मूलभूत हक्क आहे. पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेने कोणास केंद्र शासनातील सर्वोच्च स्थान दिले आहे? तर लक्षात घ्या, जो भारताचा प्रथम नागरिक आहेत म्हणजेच कोण? राष्ट्रपती यांना राज्यघटनेने केंद्र शासनातील सर्वोच्च स्थान दिले. राज्यांमध्ये प्रथम नागरिक कोण असतो? राज्यपाल. आणि राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे आपल्या पदावर राहू शकतात. पुढील क्वेश्चन, भारत हे डॅश राष्ट्र आहे? तर हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल. तर भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पुढील क्वेश्चन, भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती आहेत ग वा मावळणकर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात? ऑप्शन आहेत लोकसभा, विधानसभा, विधान परिषद की वरील सर्व. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 विधानसभा. पुढील क्वेश्चन, लोकसभेचे सभापती त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? तर लक्षात घ्या, लोकसभेचे जे सभापती असतात त्यांचा राजीनामा उपसभापतींकडे देतात. नेक्स्ट, संसदेत कशाचा समावेश होतो? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. नेक्स्ट, घटनेतील शेषाधिकार कोणास असतात? तर सर्वोच्च कोण? आपलं संसद. तर संसदेला घटनेतील शेषाधिकार आहेत. नेक्स्ट, राष्ट्रपतीला पदमुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया अंमलात आणली जाते? तर ही जी प्रक्रिया आहे त्याला महाभियोग प्रक्रिया म्हणतात. पुढील क्वेश्चन, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो कारण? सोपं आहे, कारण की तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. पुढील क्वेश्चन,
संरक्षण हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे? ऑप्शन आहे संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची की शेष विषय. तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा. तर आता हे जे टोटल मटेरियल आहे 1800 रुपयाचं, याचं थोडं डिटेल बघूयात. आयुर्वेद सिलेबस यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज 1350 प्रश्न बघतील. हे सर्व टॉपिक कव्हर केलेत आणि उर्वरित जे टॉपिक आहेत त्यावर 1650 प्रश्न आहेत. असे एकूण 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 999. डेमो देखील आपण बघू शकता. याकरता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर आधारित 10 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिक वाईज नोट्स आणि MCQ अवेलेबल आहेत. प्राईज आहे 499. हे देखील आपण मटेरियल घेऊ शकता. त्याच पद्धतीने सामान्य यावर आधारित आपल्याकडे 4500 प्रश्न आहेत. प्राईज आहे 299. त्यामध्ये हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेत. लक्षात घ्या, प्रश्न आणि उत्तर लगेच दिला आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. त्याच पद्धतीने जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे 5335 प्रश्न आहेत. प्राईज आहे 158 फक्त. तर हे जर इंडिव्हिज्युअल घ्यायचं असेल इंडिव्हिज्युअल घेऊ शकतात, परंतु एका वेळेस जर घेतलं तर तुम्हाला 155 रुपये डिस्काउंट देऊन प्राईज होते 1800 रुपये. परचेस करण्याकरता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या आधीचे व्हिडिओ बघण्याकरता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहेत, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.